Hello everyone, I'm Akshay Gunza. Today we are going to discuss about static member. ओके, अगोदरच्या लेक्चरला आपण नॉन स्टॅटिक बद्दल बेसिक बघितलं होतं. ओके, नॉन स्टॅटिक मेंबर्स कसे कॉल करायचं. ओके, हे बघा, हे एक्झाम्पल आपण बघितलं होतं बा ह्याच्या अगोदरच्या लेक्चरला. ओके, मग आजचा पॉइंट आहे बी हा काय आहे, बी हा स्टॅटिक आहे. क्लिअर. मग आज स्टॅटिक मेंबर बद्दल आपण थोडं डिस्कस करणार आहे. आता समजून घ्या, हा तुमचा प्रोग्राम होता. क्लिअर. याच्यामध्ये ए आणि सेट आणि इनर क्लास बद्दल अजून सांगितलं नाही. ओके, ते नंतर डिस्कस होईल. बट आता समजून घ्या, इंटिजर ए आणि सेट मेथड याच्याबद्दल आपण डिस्कस केला. सेट आणि ए हे कसं कॉल करायचं, ऑब्जेक्ट शिवाय तुम्ही त्यांना कॉल नाही करणार. आता बी आणि हे बघा, बी आणि डेटा मेथड नॉन स्टॅटिक. हे बघा, मी इकडे लिहितो. ओके, इकडे लिहिलंय पहा. माझे बघा, क्लासचं नाव काय घेतलं मी, डेमो क्लास घेतला. क्लिअर. डेमो क्लास घेतला आणि डेमो क्लास मध्ये मी काय घेतला, इंटिजर ए आणि इंटिजर बी घेतला. क्लिअर. आणि माझ्याकडे दोन मेथड किती आहे, एक सेट मेथड आहे आणि एक डेटा मेथड आहे. एक डेटा काय आहे, आपल्या पहिल्यापासून डेटा हा नॉन स्टॅटिक आहे आणि सेट हा स्टॅटिक आहे. आता समजून घ्या, मग मी काय सांगितलं तुम्हाला, या डेटा बघा, अजून एक महत्वाचा पॉईंट सांगतो मी, 2-3 पॉईंट समजून घ्या. तुम्ही जर एक ऑब्जेक्ट बनवला म्हणजे काय झालं बघा, ऑब्जेक्ट डेमो बनवला म्हणजे त्याच्यामध्ये काय झाला, ए आणि सेट गेला. ए आणि सेट गेला. क्लिअर. पहिला ऑब्जेक्ट बनला म्हणजे याच्यामध्ये काय गेला बरं, ए आणि सेट गेला. क्लिअर. बघा, नॉन स्टॅटिक मेंबर याच्यामध्ये जातात हे मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे या ऑब्जेक्ट मध्ये काय गेला बरं, या बघा, ही लाईन लिहिल्यावर हा ऑब्जेक्ट बनला. क्लिअर. हा ऑब्जेक्ट बनला आणि या ऑब्जेक्टला काहीतरी ऍड्रेस आला. क्लिअर. या ऑब्जेक्टला काहीतरी सपोज 4004 ऍड्रेस आहे आणि त्याच्यामध्ये काय बनल बरं, त्याच्यामध्ये ए बनल आणि सेट मेथड बनल. क्लिअर. हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय मी. ओके, मग मी काय सांगितलं तुम्हाला, तुम्ही जर अजून एक ऑब्जेक्ट बनवला तर अजून एकदा सेट मेथड आणि सेम तसं बनतील. क्लिअर. आता हे नॉन स्टॅटिक बद्दल पण सांगायचं आहे मला, म्हणून मी तुम्हाला हे थोडं सांगतो. मी आता समजून घ्या. मग याच्यानंतर मी काय सांगितलं तुम्हाला, अजून एक ऑब्जेक्ट बनवला. क्लिअर. मग तुम्ही जर अजून एकदा जर न्यू डेमो लिहिला तर किती ऑब्जेक्ट बनवले, आता नीट महत्वाचा पॉईंट आहे हा. न्यू डेमो लिहिला तर 3 ऑब्जेक्ट बनवले. क्लिअर. तुम्ही किती ऑब्जेक्ट बनवले, 3. म्हणजे ऑब्जेक्ट कसं बनवायचं आणि का ऑब्जेक्ट बनायचं हे तुम्हाला सांगितलं नॉन स्टॅटिक मेंबरला. मग याच्यामध्ये पण ए आला आणि याच्यामध्ये पण सेट आला. ओके, किती ऑब्जेक्ट बनवले, 3 ऑब्जेक्ट बनवले. क्लिअर. 3 ऑब्जेक्ट तुम्ही बनवले. प्रत्येक याच्यामध्ये सेट आणि ए आहे. नॉन स्टॅटिक मेंबर साठी इथं मेमरी मिळेल आणि नॉन स्टॅटिक मेंबर हे पुन्हा पुन्हा बनणार. क्लिअर. मग मी काय सांगितलं तुम्हाला, मग तसं बी आणि डेटा, बी आणि डेटा आहे बघा, बी व्हेरिएबल कोणता आहे, बी व्हेरिएबल हा नॉन स्टॅटिक आहे आणि डेटा मेथड हा स्टॅटिक आहे. हे मेंबर कोणाला मिळेल बघा, हे नॉन स्टॅटिक आहे. ए आणि सेट हा नॉन स्टॅटिक आहे आणि बी आणि डेटा हा काय स्टॅटिक आहे. मग स्टॅटिकला काय करायची गरज आहे का, स्टॅटिकची मेमरी ऑलरेडी मिळते हे मी तुम्हाला सांगितलं. आता समजून घ्या, मला काय सांगायचं तुम्हाला, याच्यामध्ये काय गेला, याच्यामध्ये बी गेला. बरोबर. याच्यामध्ये बी गेला आणि याच्यामध्ये डेटा गेला. क्लिअर. आणि अजून जर एखादा मेथड असता, अजून जर सपोज तुमच्याकडं स्टॅटिक नावाचा एक मेथड आहे, सपोज स्टॅटिक वाईड फन नावाचं जर मेथड आहे, मग मी काय सांगितलं तुम्हाला, या स्टॅटिक मेथड साठी फन तुम्हाला क्रिएट करायची काही गरज नाही, ऑब्जेक्ट क्रिएट करायची काही गरज नाही, तो ऑटोमॅटिकली बनला. मग आता मला काय सांगायचं, कॉल कसं करणार, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. बी ला तुम्ही डायरेक्टली कॉल करा आणि फनला तुम्ही डायरेक्टली कॉल करा. आज 2-3 टॉपिक डिस्कस करायचा, ब्लॉक्स पण डिस्कस करायचा आपल्याला. ओके, ब्लॉक्स मीन्स काय, इनिशियलायझेशन ब्लॉक काय असतात. ओके, थोडं त्याच्याबद्दल थोडं डिटेल सांगणार आहे. आता समजून घ्या, मग मी काय सांगितलं, 3 ऑब्जेक्ट बनवले. हा एक ऑब्जेक्ट बनला, हा एक ऑब्जेक्ट बनला आणि हा एक ऑब्जेक्ट बनला. आज थोडा एक कॉम्प्लेक्स एक्झाम्पल घेऊ. आता बघा, 3 ऑब्जेक्ट बनले, तिन्ही ऑब्जेक्टला काही ना काही ऍड्रेस असेल. क्लिअर. तिन्ही ऑब्जेक्टला काहीतरी ऍड्रेस असेल, सपोज 6006, 7007. क्लिअर. मग मी काय सांगितलं तुम्हाला, इथं सपोज P1 आहे. आता रेफरन्स व्हेरिएबल बनवले असं समजून घ्या. ओके, P1 आहे. क्लिअर. P1 देन नंतर इथं P2 आहे. ओके, सपोज P2 आहे आणि देन इथं P3 आहे. क्लिअर. इथं काय आहे, इथं P3 आहे. म्हणजे तुम्ही 3 डेमो नावाचे व्हेरिएबल घेतले बा, डेमो P1, P2, P3, त्या क्लास टाईपचे व्हेरिएबल पाहिजे हे महत्वाचं. P1 जरी घेतला, इथं D1 पण घेऊ शकता, काही व्हेरिएबलचं नाव काही पण घ्या, तसं काही नाही. पण डेमो टाईपचे क्लास आहे तिन्ही पण, जसं इंटिजर टाईपचं घेतलं तर मग डेमो टाईपचं घेतला. मग मी काय सांगितलं तुम्हाला,
या बी ला तुम्ही कसं कॉल करू शकता हे तुम्हाला मी सांगितलं. कसं, एक तर डायरेक्टली कॉल करा. हे बघा डायरेक्टली कॉल करा. या बी मध्ये 500 टाकायचं ना, 500 डायरेक्टली कॉल करा. किंवा तुम्ही या P1 डॉट बी इक्वल टू 500 टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मी अगोदर सांगितलं आहे डेमो इज इक्वल टू क्लासचं नाव डेमो इज इक्वल टू बी इक्वल टू 500 असं पण टाकू शकता. 3 वेनी. मग तसं डेटा मेथड ऍक्सेस करायचा आहे, डेमो डॉट डेटा ऍक्सेस करा. जसा सेट ऍक्सेस केला का नाही तुम्ही इथं, बघा इथं सेट कसा ऍक्सेस केला प्रोग्राम मध्ये सांगितलं मी. हे बघा इथं सेट कसा ऍक्सेस केला, अगोदरच्या प्रोग्राम मध्ये मी सांगितलं सेट कसा ऍक्सेस करायचा. क्लिअर. मग मला काय सांगायचं तुम्हाला, आता समजून घ्या स्टॅटिक आणि नॉन स्टॅटिक मेंबर तुम्ही कसं राईट करणार. आता समजून घ्या, मला जर ए मध्ये 100 टाकायचं आहे, आता 2-3 वे आहे इनिशियलाइज करण्यासाठी. आता समजून घ्या, इथं ए मध्ये जर मला 100 टाकायचं आहे, मी याच्यामध्ये ए इक्वल टू 100 स्टोअर करू शकतो का. हे बघा ब्लॉक कोणता आहे, हा 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 सेट काय आहे, हा सेट मेथड आहे बरोबर. मग हा स्टॅटिक आहे का नॉन स्टॅटिक आहे, हा नॉन स्टॅटिक आहे. मग नॉन स्टॅटिक मध्ये स्टॅटिक बघा हा व्हेरिएबल सॉरी हा मेथड नॉन स्टॅटिक आहे आणि व्हेरिएबल कोणता आहे, व्हेरिएबल पण नॉन स्टॅटिक आहे. क्लिअर. व्हेरिएबल पण काय आहे, नॉन स्टॅटिक. हे बघा सेट मध्ये ए घेतला काय प्रॉब्लेम नाही, सेट मध्ये ए घेतला काय प्रॉब्लेम नाही. मग बी घेऊ शकता का तुम्ही, बी इक्वल टू 500 इथं देऊ शकता का. हो तुम्ही इथं बी इक्वल टू 500 पण घेऊ शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे बी काय आहे, बी हा स्टॅटिक आहे. स्टॅटिक मेंबरला तुम्ही इथे इनिशियलाइज केलं म्हणजे बी चा हा व्हेरिएबल तुम्ही इथे लिहू शकता, काय प्रॉब्लेम येत नाही. बी ला तुम्ही इथे युज करू शकता. पण बी ला कुठे युज केला तुम्ही, कोणत्या मेथड मध्ये युज केला, बी ला सेट मध्ये युज केला. सेट काय, सेट हा नॉन स्टॅटिक आहे बट बी काय स्टॅटिक आहे ना. मग स्टॅटिक मेंबर हा मेथड मध्ये चालतो का नॉन स्टॅटिकच्या, चालतोय. बघा स्टॅटिक मेथडच्या आत म्हणजे स्टॅटिक मध्ये एक लक्ष द्या, स्टॅटिक मध्ये नॉन स्टॅटिक चालतो डायरेक्टली. हे बघा बी ला मी डायरेक्टली ऍक्सेस केला सेट मध्ये, नॉन स्टॅटिक मध्ये बी ला ऍक्सेस केला, बी हा स्टॅटिक आहे म्हणजे नॉन स्टॅटिक मध्ये स्टॅटिक यूज केला चालतो. पण डेटा काय आहे, डेटा हा नॉन स्टॅटिक आहे. बघा डेटा मेथड आहे की नाही, जसा सेट मेथड होता नॉन स्टॅटिक, मग डेटा काय, डेटा हा काय, डेटा हा स्टॅटिक आहे आणि सेट हा नॉन स्टॅटिक आहे. मग डेटा मेथड मध्ये तुम्ही ए इक्वल टू 700 जर करायचं किंवा 200 करायचं तुम्ही घेऊ शकता का, ए इक्वल टू 200 नाही घेऊ शकत, डायरेक्टली ऍक्सेस करू शकत नाही. हे मी अगोदरच्या लेक्चर मध्ये सांगितलं. म्हणजे स्टॅटिक मध्ये नॉन स्टॅटिक चालत नाही, डायरेक्टली ऍक्सेस होतात पण तुम्हाला ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल त्या मेथड मध्ये. हे क्लिअर. म्हणजे इथं जर ए ला ऍक्सेस करायचं ना तर तुम्हाला त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल. क्लास कोणता आहे, डेमो. डेमो हा क्लास आहे आणि या हे बघा आता ए बनला, ए कोणाचा आहे, कोणत्या तरी ऑब्जेक्टचा असतो आणि इथं D1 असं जर घेतला तुम्ही डेमो नावाचा. क्लिअर. आणि त्यावेळेस D1 डॉट ए इक्वल टू 200 टाकायचं, असं टाका, असं चालल, याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहेत. बट तुम्ही डायरेक्टली ए ला जर ऍक्सेस करत असाल, ए इक्वल टू 200 केलं तर हे इथं एरर येईल, नॉन स्टॅटिक ए कॅनॉट रेफर्ड फ्रॉम स्टॅटिक कंटेक्स्ट अशी एरर आली होती, आपण बघितलं होतं. मग तसं याच्यामध्ये बी घेऊ शकता तुम्ही, बी हा बी तुम्ही घेऊ शकता डायरेक्टली, कारण की बी कोणता आहे, बी हा स्टॅटिक आहे ना. मग स्टॅटिक मध्ये स्टॅटिक यूज करू शकता तुम्ही, बी इक्वल टू 500 तुम्ही डायरेक्टली लिहा. हे बघा पण का बरं, नीट लक्ष द्या. हे बघा डेटा मेथड मध्ये, हे बघा डेटा मेथड इथं आहे, याला स्टॅटिकची मेमरी म्हणा, याला काय म्हणणार तुम्ही, स्टॅटिकची मेमरी, स्टॅटिक मेमरी. क्लिअर. मग क्वेश्चन या ठिकाणी असा आहे, स्टॅटिक मध्ये बघा स्टॅटिक मध्ये बी पण आहे आणि डेटा पण आहे. मग याचा मिनिंग काय झाला, या डेटानी या बी ला त्याच ब्लॉकच्या मेंबरला ऍक्सेस केला चालतं. ओके, त्या ब्लॉक मध्येच आहे. बट बी ला बाहेरून पण ऍक्सेस करणं. आता मला काय म्हणायचं उद्देश समजून घ्या. हे बघा मी काय सांगितलं तुम्हाला, हे बघा ए ला, हे बघा या ए ला, हा ए आहे सपोज, या ए ला तुम्ही इथं ऍक्सेस करू शकता का, हा ऑब्जेक्ट या ए ला ऍक्सेस करू शकतो का नाही, हा स्टॅटिक आहे ना, सॉरी हा ऑब्जेक्ट नाही, हा स्टॅटिक, हा स्टॅटिक मेमरी मध्ये हा ए ऍक्सेस होईल का नाही. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, म्हणजे हा ए या डेटामध्ये ऍक्सेस नाही होत, या डेटामध्ये ऍक्सेस नाही होत. म्हणजे बघा इथं बघितलं आपण डेटा मेथड मध्ये हा ए ऍक्सेस होत नाही, इथं एरर येते ना. बट हाच बी, हा बी होता का नाही, हा बी ऍक्सेस होतो का,
हा बी ऍक्सेस होतो का दुसऱ्या ऑब्जेक्ट मधून, या सेट मेथड मधून ऍक्सेस होतो का? हे बघा बी हा सेट मेथड मधून ऍक्सेस होतो का? हे बघा ए तर नाही होत. हे बघा हा ए डेटा मधून होत नाही, बट हा बी बाहेरून ऍक्सेस होतो का? या सेट मध्ये ऍक्सेस होतो का? हे बघा सेट मध्ये ऍक्सेस होऊ शकतो. म्हणजे मला म्हणायचा उद्देश काय माहिती का, हा ए पर्टिक्युलर ऑब्जेक्टचा व्हेरिएबल आहे, म्हणजे 4004 चा आहे. तो 4004 मध्येच ऍक्सेस होईल, त्याला बाहेरून ऍक्सेस नाही करू शकत कोणीच. या ए ला बाहेरून ऍक्सेस कुठंच होणार नाही. हे बघा हा सेट ए जरी ऍक्सेस झाला ना, इथं ए इक्वल टू 100 जरी लिहिला, याचं मिनिंग काय झालं मी अगोदर सांगितलं होता. हे बघा सेट मेथड मध्ये ए लिहिला म्हणजे याचं मिनिंग काय झाला, या सेट मेथडनेच ए ला ऍक्सेस केला, त्या ब्लॉकच्या मेंबरनेच त्याला ऍक्सेस केला असं चालतं. बट या बी ला बाहेर ऍक्सेस केलं हे पण चालतं, पण या ए ला बाहेर ऍक्सेस कोणी नाही करणार. म्हणजे हे बघा या ऑब्जेक्टला इथून पण ऍक्सेस करा, या बी ला म्हणजे सॉरी या बी ला तुम्ही इथून पण ऍक्सेस करा, बी सगळीकडे ऍक्सेस होईल. सेम तसं सेट पण सगळीकडे ऍक्सेस होईल. सेट कसं ऍक्सेस होईल, जर तुम्ही या सेट मेथड सॉरी डेटा पण ऍक्सेस होईल. डेटा मेथड म्हणजे कसं ऍक्सेस होईल, या सेट मेथड मध्ये जर तुम्ही या डेटाला जर कॉल केला असेल तर, कॉल करणं म्हणजे काय झाला, फंक्शन कॉलिंग. या डेटा मेथडला तुम्ही या सेट मधून कॉल करू शकता. हे बघा डेटा कोणता आहे, डेटा हा नॉन स्टॅटिक आहे. डेटा हा नॉन स्टॅटिक आहे, बट सेट कोणता, सॉरी डेटा हा स्टॅटिक, डेटा हा स्टॅटिक आहे आणि सेट कोणता आहे, नॉन स्टॅटिक आहे. म्हणजे डेटा हा सेट मधून ऍक्सेस झाला, म्हणजे स्टॅटिक मेंबर हा नॉन स्टॅटिक मधून ऍक्सेस झाला. पण तसं तुम्ही या सेटला इथं जर कॉल केला सेटला, तर इथं एरर येईल. सेटला तुम्ही कॉल नाही करू शकत. का बरं डायरेक्टली, कारण की ते पर्टिक्युलर एका ऑब्जेक्टचा मेंबर आहे. हे क्लिअर, या पर्टिक्युलर एका ऑब्जेक्टचा मेंबर आहे, तुम्ही ऍक्सेस नाही करू शकत. म्हणजे इथं जर ऍक्सेस करायचा असेल तर याला पुन्हा ऑब्जेक्ट क्रिएट करा. नॉन स्टॅटिक आहे ना सेट, मग याच्यामध्ये ऑब्जेक्ट क्रिएट करून ऍक्सेस करू शकता तुम्ही. ओके, बट आता नॉन स्टॅटिक मेंबरला कॉल कसं करायचं, ओके हे तुम्हाला समजलं. सेट हे बघा ऑब्जेक्टचे मेंबर कुठून ऍक्सेस होतात, हे ऑब्जेक्टचे मेंबर कुठून पण ऍक्सेस होतील. बट हे ऑब्जेक्टचे बघा सॉरी हे नॉन स्टॅटिकच्या स्टॅटिक मेमरीचे डेटा आणि बी आणि डेटा आणि फन हे तिन्ही मेंबर कुठून पण ऍक्सेस होतील. बघा बी कसा ऍक्सेस झाला, इथून पण आणि तो तिथून पण त्याच्या ब्लॉक मधून पण ऍक्सेस होईल. पण तसं डेटा पण कुठून होऊ शकतो, फन कुठून पण होऊ शकतो, हे आपण प्रॅक्टिकली बघणार, काळजी करू नका. मग तसं हा ए फक्त त्या ब्लॉक मधूनच होईल, लक्षात ठेवा. या ऑब्जेक्ट शिवाय ऍक्सेस नाही करणार. तुम्ही जर इथं सेट मध्ये 100 दिलं ना, या सेटनेच ऍक्सेस केला, या नॉन स्टॅटिक मध्ये ऍक्सेस नाही होणार. नॉन स्टॅटिकची मेमरी वेगळी. आता याचं प्रॅक्टिकल पाहू आणि नॉन स्टॅटिक मेंबर कसे ऍक्सेस करायचे, कुठं राईट करणार तुम्ही. ओके, आता बा मी काय सांगितलं तुम्हाला, माझ्याकडे अजून एक क्लास, आता समजून घ्या. हे मी सगळं काढून टाकतो आता. ओके, मी काय करतो, हे सगळे मेथड्स वगैरे काढून टाकू आपण. महत्वाचं मला काय सांगायचंय तुम्हाला. आता बघा मी काय सांगितलं तुम्हाला, हे बघा माझ्याकडे किती व्हेरिएबल आहे बरं, माझ्याकडे ए आणि बी व्हेरिएबल आहे. क्लिअर. मग हे बघा मला काय करायचं, मी अजून एक बघा स्टॅटिकचा सांगणार आहे, नॉन स्टॅटिकचा अगोदरच सांगितलंय मी. ओके, अगोदरचं लेक्चर पहा. हे बघा मी काय सांगितलं तुम्हाला, माझ्याकडे स्टॅटिक नावाचं एक मेथड आहे. ओके, स्टॅटिक वाईड डेटा नावाचं एक मेथड आहे. मग मी काय सांगितलं, याच्यामध्ये हे बघा अजून 2-3 मेंबर आज इनिशियलायझेशन ब्लॉक पण बघायचे. हे बघा ए इक्वल टू 100 तर नाही करू शकत, हे मी तुम्हाला सांगितलं. मग बी इक्वल टू करू शकता का, बी इक्वल टू 400 करू शकता. ओके, पण आता समजून घ्या, इथं जरी नाही केलं, इथं जर मी आज सिंपल दिलं सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल आणि इथं फक्त बी प्रिंट केला पा, बी इथं काय केलं मी, बी इक्वल टू बी प्रिंट केला. क्लिअर. मग आता समजून घ्या, मग हे बघा बी ला मी डायरेक्टली 500 टाकू शकतो का, बी मध्ये टाकू शकता. ओके, कारण की तो क्लासचा मेंबर आहे. मग बी डॉट हे बघा डेमो डॉट बी इक्वल टू मी तर 100 टाकू शकतो का, 100 टाकू शकता. क्लिअर. एखादा ऑब्जेक्ट क्रिएट करून पण तुम्ही बी ला ऍक्सेस करणार,
डेमोचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करा. सपोज तुम्ही असा ऑब्जेक्ट क्रिएट केला, एक स्टॅटिक मेंबरला कसं ऍक्सेस करू शकता तुम्ही, हे महत्वाचं पॉइंट आहे. मग असं जर D1 डॉट जर तुम्ही 100 लिहिला, D1 डॉट सपोज D1 डॉट बी इक्वल टू 1000 लिहिला किंवा 222 लिहिला, याचा मिनिंग काय झाला, बी ची व्हॅल्यू काय प्रिंट होईल, आता बी ची व्हॅल्यू ज्यावेळेस तुम्ही डेटा, बघा डेटा मेंबर कोण आहे, डेटा मेथड कोण आहे, डेटा हा नॉन स्टॅटिक आहे, सॉरी स्टॅटिक आहे. जसं बी स्टॅटिक आहे ना तसं डेटा पण स्टॅटिक आहे. डेटाला जर प्रिंट करायचं, बघा इथं जर सेट असता वाईड सेट असा मेथड आहे, क्लिअर. मग सेटला जर ऍक्सेस करायचा असता, तुम्ही कसा ऍक्सेस केला असता, तुम्ही सेटला कसा ऍक्सेस केला असता बरं, सेटला तुम्हाला ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागला असता की नाही, सेटला तुम्हाला ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागला असता, क्लिअर की नाही. इथं नॉन स्टॅटिक करा, नॉन स्टॅटिक सेटला जर तुम्हाला ऍक्सेस करायचा असता तर तुम्ही कसं ऍक्सेस केला, तुम्हाला ऑब्जेक्ट केला. बट डेटाला तुम्ही ऍक्सेस कसं करणार, डेटाला सिंपल तुम्ही डेटा लिहून टाका इथं, सिंपल. बघा डेटाला तुम्ही डेटा लिहून टाकला, कारण की डेटा कोणता आहे, स्टॅटिक आहे, तो त्याच क्लासचा मेंबर आहे, हे त्या डेमोला माहित आहे. पण सेट हा त्या क्लासचा मेंबर नाही, तो त्या क्लासच्या ऑब्जेक्टचा मेंबर आहे. म्हणजे तुम्हाला सेट जर कॉल करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला D1 डॉट सेट करावाच लागेल, हे क्लिअर. D1 डॉट सेट करावाच लागेल. हे बघा या गोष्टींवर मी का बरं एवढा फोकस करतो, या गोष्टीने एवढा टाइम का स्पेंड करतो आपण, हे बघा हे गोष्टी तुमचे बेस आहे. हे जर क्लिअर नसेल, कधी कोणता मेंबर कॉल करायचा किंवा इनिशियलायझेशन ब्लॉक कधी यूज करणार, स्टॅटिक नॉन स्टॅटिक काय असतो, ओके. त्याच्यानंतर खूप कॉम्प्लेक्स प्रोग्राम बघणार. याच्यानंतरून ऍरे आहे, ऍरे मध्ये स्टॅटिक नॉन स्टॅटिक ऍरे, मग नंतरून रेफरन्स व्हेरिएबल स्टॅटिक असतात, नॉन स्टॅटिक असतात, ओके. नंतर खूप सारे कॉम्प्लेक्स एक्झाम्पल असतात, ओके. ऍरे मध्ये पण खूप डिफरंट टाईप व्हेरिएशन आहे. मग हे बेस तुमचा क्लिअर असेल ना, मग त्यावेळेस तुम्हाला कोणती जर कॉम्प्लेक्स प्रोग्राम येऊ काहीच प्रॉब्लेम येत नाही, तुम्ही इझिली कॅच करू शकता, ओके. हे तुम्हाला पुढे समजाल तुम्हाला, ओके. आता समजून घ्या. मग डेटाला तुम्ही डायरेक्ट कॉल केला, हे बघा इथं काही एरर तर काहीच येणार नाही. प्रोग्रामचं नाव काय आहे, जावा सी. आता या प्रोग्रामचं नाव मी चेंज केलं, या प्रोग्रामचं नाव काय आहे, डेमो डॉट जावा, ओके. डेमो डॉट जावा करा, ओके. असं एंटर करा, ओके. मग आता रन करा. रन केल्यानंतर हाय तसं रन होईल. बट आता समजून घ्या, 222 आणि सेट मेथड कॉल झाला, सेट मेथड मध्ये एवढीच लाईन प्रिंट केली, 222 का प्रिंट झाला, बी ची शेवटची व्हॅल्यू पहा, बी ची शेवटची व्हॅल्यू काय, बी ची शेवटची व्हॅल्यू आहे 222, क्लिअर. बी ची शेवटची व्हॅल्यू आहे 222, ओके. म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाचं स्टॅटिक बघा का बरं 222 आली, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं ना, हा काय आहे, हा स्टॅटिक आहे, तो एकदाच बनलेला आहे, त्याची व्हॅल्यू बी मध्ये व्हॅल्यू टाकली तर पहिलं 500 टाकला, नंतर 200 टाकला, तर त्याच 500 मध्ये 200 टाकला ना, तो एकदाच बनलेला आहे. तो एकदाच बनल्यामुळे काय झाला, तुम्ही आता जर बी इक्वल टू जर 444 केला, म्हणजे जिथं काय प्रिंट होईल, डेटा मेथडला कॉल केल्यावर पहा, डेटा मेथडला आता एकदा कंपाईल रन करा, डेटा मेथडला कॉल केला म्हणजे 44 प्रिंट झाला की नाही, 44 प्रिंट झाला. म्हणजे शेवटची व्हॅल्यू जी असेल ती म्हणजे स्टॅटिक व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे तीच राहते. म्हणजे एकदा चेंज केला तर शेवटची व्हॅल्यू स्टॅटिक मेथडची राहील, ओके. म्हणजे तो एकदाच बनलेला आहे, क्लिअर. आता समजून घ्या मला काय सांगायचंय. मग तुम्ही हे बघा 3 वेनी कॉल केलं की नाही, याला 3 वेनी कॉल केलं, क्लिअर. एकदा डायरेक्टली कॉल केला, ओके, एक तर डायरेक्टली कॉल केला, नाहीतर क्लास डॉटनी कॉल केला आणि D1 डॉटनी कॉल केला. बट हे बघा D1 डॉटनी तुम्ही कॉल करू नका, ओके. तो कोणाचा मेंबर आहे, तो त्या क्लासचा मेंबर आहे ना, त्या क्लासनी कॉल करा ना, क्लासनी कॉल करा. हे बघा क्लासनी कॉल करा, रिकमेंडेशन सांगतो, स्टँडर्ड रिकमेंडेशन, क्लासनी कॉल करा, नाहीतर डायरेक्टली कॉल करा. त्या बघा डेटा मेथड, हे बघा डेटा मेथड एक तर मी डायरेक्टली कॉल केला, नाहीतर क्लासनी कॉल केला. पण डायरेक्टली कॉल कधी करणार तुम्ही, डायरेक्ट कॉल कधी करणार, महत्वाचा पॉईंट समजून घ्या. डायरेक्ट कॉल कधी करणार, ज्यावेळेस तो डेटा मेथड आणि 5B हा बी आणि डेटा मेथड कुठं आहे, त्याच क्लासमध्ये आहे, म्हणून तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता. म्हणजे त्या डेमो क्लासमध्येच ते मेंबर आहे आणि तुमचा मेन मेथड कुठे आहे, मेन मेथड पण त्याच क्लासमध्ये आहे. पण सपोज जर असा असता,
सपोज जर हे चारही मेथड दुसऱ्या क्लासमध्ये असते तर हे बघा, एका फाईल मध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त क्लासेस घेऊ शकता. म्हणजे हा जर दुसऱ्या क्लासमध्ये असता तर इथं जर मी सपोज एक्झाम्पल नावाचा क्लास घेतला आणि या एक्झाम्पल क्लासमध्ये असते तर आता पहा, एक्झाम्पल क्लासमध्ये काय बरं, एक्झाम्पल क्लासमध्ये ए आहे, बी आहे, ओके, सेट आहे, डेटा आहे, ओके. बट आता हे मेंबर कोणाचे झाले, कोणत्या क्लासचे मेंबर झाले, एक्झाम्पल क्लासचे मेंबर झाले. बट यांना ऍक्सेस करायचं तुम्ही कुठून ऍक्सेस करणार, मेन मेथड शिवाय तुम्ही यांना रन करू शकत नाही. कारण की जेव्हीएम तुमचा किती जरी कोड मोठा असेल तर पूर्ण कोडला तुम्ही जेव्हीएम रन नाही करत. जेव्हीएम फक्त मेन मेथड, जर प्रोग्राम रन होईल तर मेन मेथड रन होईल आणि मेन मेथड मध्ये जे कोड लिहिला असेल तो रन होईल. मग जर तुम्हाला सेट मेथडला कॉल करायचंय किंवा डेटा मेथडला जर कॉल करायचंय तर तुम्हाला काय करावं लागेल, किंवा बी ला ऍक्सेस करायचं आहे किंवा ए ला ऍक्सेस करायचंय. मग तुम्हाला मेन मेथड मध्ये आता हे डेमो लिहून काही मजा नाही, डेमो लिहून काहीच मजा नाही. का बरं, कारण की तो मेंबर कोणत्या क्लासचे, हे मेंबर एक्झाम्पल क्लासचे. मग तुम्हाला मेन मेथड मधून त्यांना कॉल करू शकता तुम्ही. मग आता बघा, मेन मेथड मधून एक्झाम्पल बघा, मग समजून घ्या ए कोणता आहे, हे ए हा नॉन स्टॅटिक आहे, ए हा नॉन स्टॅटिक आहे. मग नॉन स्टॅटिक या ए मध्ये जर तुम्हाला व्हॅल्यू टाकायची असेल तर तुम्हाला कोणत्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल, या एक्झाम्पल क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल की नाही, पण कुठून, मेन मेथड मधून. कारण की मेन मेथड रन होत असतो आणि मेन मेथड कुठं पाहिजे, त्या क्लासमध्ये पाहिजे ज्या क्लासने तुमची फाईल सेव्ह आहे, म्हणजे तुमची फाईल ज्या नावाने सेव्ह आहे त्या क्लासमध्ये मेन मेथड पाहिजे. कारण की ज्यावेळेस रन करणार आहे त्या क्लासमध्ये रन मेथड म्हणजे मेन मेथड नसेल तर एरर येईल, लक्षात ठेवा. मग इथं तुम्हाला जर एक्झाम्पल क्लासचा E1 नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केला तर आता E1 नी तुम्ही कोणाला कॉल करणार, E1 नी तुम्ही ए ला कॉल करायचं, म्हणून तुम्ही डायरेक्टली ए ला कॉल केला असता तर ए ला कॉल केला असतं तर समजलं नसतं ना ए कोणाचा आहे, कोणत्या क्लासचा आहे आणि कोणत्या ऑब्जेक्टचा आहे. मग E1 डॉट ए कॉल केलं ना, मग तसं बी ला कॉल करायचं. आता बी डायरेक्टली कॉल करू शकता का, 7000 किंवा 700 बी मध्ये टाकू शकता का. हे बघा, पहिलं करत होते तुम्ही, का बरं, बी कुठं होता, बी हा स्टॅटिक कुठं होता, स्टॅटिक इंटिजर बी हा कुठं होता, बी हा डेमो क्लास मध्येच होता, म्हणून तुम्ही बी ला डायरेक्ट ऍक्सेस केला. पण आता बी हा या डेमो क्लास मध्ये नाही ना, क्लिअर की नाही. डायरेक्टली कसं काय ऍक्सेस करणार तुम्ही बी ला, कारण की डेमो क्लास मध्ये बी नाहीच आहे, डेमो क्लासचा मेंबर नाहीच आहे. तुम्ही त्या क्लासला काय माहिती बी कोणाचा आहे, त्याच्या क्लासमध्ये असतं तर स्टॅटिक आहे का त्यांनी चेक केलं असतं, स्टॅटिक बी आहे का माझ्याकडे आहे म्हणून त्याने ऍक्सेप्ट केलं असतं. बट बी कोणाचा आहे, बी एक्झाम्पल क्लासचा आहे. मग तुम्ही आता डायरेक्ट कॉल करणार आहे का, नाही करतेत. हे बघा, स्टॅटिक मेथड डायरेक्ट कॉल करता येतो पण त्या क्लासमध्ये असला तरच. आता तो बी बाहेर आहे. आता पहा एरर कशाची येते, ओके, आता एरर कशाची येते पहा, एरर कशाची येते, बी कॅनॉट फाइंड सिम्बॉल. बी त्याला माहितच नाही कोणाचा आहे, व्हेरिएबल बी. हे बघा, व्हेरिएबल बी त्याला माहितच नाही. मग तुम्हाला आपण हा बी आहे पण कोणत्या एक्झाम्पल क्लासचा आहे आणि एक्झाम्पल क्लासचा पण स्टॅटिक आहे ना. मग तुम्ही याला कुठून कॉल करणार आहे, बघा, तुम्ही याला E1 डॉट बी ला कॉल करू शकता. कारण की त्या क्लासच्या ऑब्जेक्ट म्हणजे रेफरन्स व्हेरिएबलने तुम्ही त्याला कॉल करू शकता. मी तुम्हाला पहिले सांगितलं, ओके. E1 नी कॉल करा, डायरेक्टली कॉल करू शकत होते पण आता या कंडिशन मध्ये डायरेक्टली कॉल नाही करणार कारण तुम्ही बाहेरून कॉल करता. मग दुसरा वे कोणता होता, E1 नी कॉल करा नाहीतर त्या क्लासनी कॉल करा. मग स्टँडर्ड रिकमेंडेशन काय आहे, एक्झाम्पल डॉट, लक्षात ठेवा क्लास डॉट, हे महत्वाचं पॉइंट आहे. तुम्ही कोणत्याही क्लास डॉट नी कॉल करणार म्हणजे तो क्लास डॉट आणि एखाद्या मेंबरला कॉल करता, व्हेरिएबल असेल मेथड असेल तो स्टॅटिक असतो, लक्षात ठेवा. मग इथं 500 टाकू शकता ना तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही, क्लिअर की नाही. एक्झाम्पल डॉट बी इक्वल टू 500 टाकला किंवा E1 डॉट बी, पण E1 डॉट शक्यतो करू नका, ओके. सिंपल तुम्हाला त्या क्लासचा मेंबर आहे तो स्टॅटिक आहे ना, डायरेक्ट क्लासने ऍक्सेस करा. मग बी ला प्रिंट करायचं असेल तर तुम्ही काय करणार, हे बघा, बी ला जर प्रिंट करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली तर हे बघा सिस्टीम डॉट असं नाही करू शकत ना. आता सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन तुम्ही असं नाही करू शकत बी, कारण की बी कोणाचा आहे, बी हा एक्झाम्पल. मग एक्झाम्पल असं तर करावं लागेल ना, तुम्हाला सांगावं लागेल ना कोणता बी तुम्ही प्रिंट करता, क्लिअर की नाही. एक्झाम्पल
डॉट बी प्रिंट केला. बघा मी इथं मेसेज देतो, इथं मी काय मेसेज दिला, बी इक्वल टू असं प्रिंट केला. आता रन करा प्रोग्राम. आता एरर येतो का? एरर येणार नाही. ओके, आता रन करा. 500 प्रिंट झाला बी चा. बट बी कधी त्या क्लासने ऍक्सेस केला, किंवा सिंपल ही लाईन तुम्ही हे बघा एक अशी लाईन लिहा, बी ला प्रिंट करा. पण कशामधून बी ला प्रिंट करा? सिंपल तुम्ही एक मेथड वरती आहे ना तुमच्याकडे, हे बघा सेट मेथड मधून तुम्ही प्रिंट केलाय ना. बट सेट कोणता आहे? सेट स्टॅटिक आहे का नॉन स्टॅटिक आहे? सेट हा सेट हा स्टॅटिक आहे. मग स्टॅटिक मेथडला डेटाला जरी प्रिंट केला तर डेटामध्ये बी प्रिंट केलेला आहे की नाही? बी ला प्रिंट करण्याचा कोड भेटतो की नाही तुम्हाला डेटामध्ये? मग तुम्ही डेटा मेथडला कॉल करा ना. बट डेटा मेथडला आता डायरेक्टली कॉल करू शकता का? नाही. का बरं? डेटा हा स्टॅटिक जरी असलं, डेटा हा डेमो क्लासमध्ये नाहीये. हे बघा स्टॅटिक डेमो इथं होता पहिला, स्टॅटिक वाईड डेटा इथं होता की नाही, पण तो त्या क्लासचा होता. बरं आता नाही ना, हा मेथड आता नाही इथं. हा मग डेटा कोणाचा आहे? तुम्ही डायरेक्टली कॉल करणार नाही डेटाला. मग डेटा कोणाचा? एक्झाम्पलचा. मग एक्झाम्पल हे बघा मग स्टॅटिक आहे म्हणून तुम्ही एक्झाम्पलने कॉल करा. जर तसं जर सेट मेथड असता, बघा सेट मेथड, मग सेट मेथडला कसं कॉल केला असतं तुम्ही? सेट कोणता आहे बघा, डेटा मेथडला तुम्ही E1 डॉट डेटा पण करू शकता. लक्षात ठेवा E1 डॉट डेटा स्टॅटिक, मी सांगितलं स्टॅटिक मेंबरला कोणी पण ऍक्सेस करू शकता, कसं पण ऍक्सेस करू शकता तुम्ही ते क्लासचे मेंबरचे. ओके, म्हणजे E1 डॉटनी कॉल करा, नाहीतर एक्झाम्पल डॉटनी. पण मी काय स्टँडर्ड सांगितलं, तो क्लासचा मेंबर आहे ना, स्टॅटिक आहे ना, स्टॅटिक असेल तर क्लासनेच ऍक्सेस करा शक्यतो. ओके, क्लासनेच ऍक्सेस करा. मग तसं मग इथं मी काय सांगितलं तुम्हाला, मग तुम्हाला डेटा जर मग सेटला जर कॉल करायचं, सेटला तुम्ही कसं कॉल करणार? सेट मेथडला तुम्ही सेट काय नॉन स्टॅटिक आहे, मग नॉन स्टॅटिक मेंबरला तुम्ही असं कॉल करा. आणि डेटा काय स्टॅटिक आहे, डेटा हा स्टॅटिक आहे आणि सेट हा नॉन स्टॅटिक आहे. क्लिअर? मग आता बघा क्लिअर. आता सेट मेथड पण कॉल झाला, सेट मेथड मध्ये ही लाईन लिहिली आणि बी इक्वल टू 500 पण प्रिंट झाला, कारण की डेटा मेथड मध्ये 500 प्रिंट केलाय तुम्ही. पण आता अजून एक महत्वाचं कन्सेप्ट मी तुम्हाला काय सांगतो बघा, इथं जर तुम्ही इथं बाहेरून तुम्ही कशाला ऍक्सेस करता? ए इक्वल टू 500 करायचं होतं ना, आणि बी इक्वल टू बघा ए इक्वल टू सपोज 100 करायचा होता आणि बी इक्वल टू 500 करायचा होता. पहा आता महत्वाचं पॉईंट सांगतो मी. ए इक्वल टू तुम्हाला काय करायचं होतं? ए इक्वल टू 500 करायचं होतं. आता तो नेमकं डिलीट झाला काय? एक हा आहे. ए इक्वल टू 500 करायचा होता आणि बी इक्वल टू 500 करायचं होतं. बट ए आणि बी ला तुम्ही कुठून ऍक्सेस केला? बाहेरच्या क्लास मधून ऍक्सेस केला. पहा डेमो हा बाहेरचा क्लास आहे, त्या क्लास मधून ऍक्सेस नाही केला. एक्झाम्पल आणि हे बघा ए आणि बी पहिले तुम्ही डिक्लेअर केले. हे बघा यांना काय म्हणणार तुम्ही? यांना तुम्ही डिक्लेरेशन म्हणणार. याला स्टॅटिक डिक्लेरेशन, स्टॅटिक व्हेरिएबल डिक्लेरेशन, याला काय म्हणणार? स्टॅटिक व्हेरिएबल डिक्लेरेशन, याला नॉन स्टॅटिक व्हेरिएबल डिक्लेरेशन. मग तुम्ही याच्यामध्ये इथंच व्हॅल्यू टाकू शकता का? ए इक्वल टू 100 इथं टाकू शकता का? महत्वाचं. याला काय म्हणणार तुम्ही? इनिशियलायझेशन. याला काय म्हणणार तुम्ही? इनिशियलायझेशन. इनिशियलायझेशन तुम्ही इथं करू शकता का? हे बघा ए हा डिक्लेअर केला आणि डिक्लेअर केल्यानंतर ए इक्वल टू 100 टाकू शकता का? हे बघा आता काय एरर येते पहा, महत्वाचं पॉइंट. इनिशियलायझेशन म्हणजे एक्सपेक्टेड, आयडेंटिफायर एक्सपेक्टेड. याचा मिनिंग काय झाला? तुम्ही इनिशियलायझेशन ज्यावेळेस तुम्ही हे बघा क्लासच्या आतमध्ये तुम्हाला जे काय लिहायचं ते क्लासच्या आतमध्ये लिहायचं मी तुम्हाला सांगितलं, पण क्लासच्या आतमध्ये काय लिहायचं हे पण मी तुम्हाला सांगितलं. एक तर व्हेरिएबल लिहा, नाहीतर मेथड लिहा, नाहीतर ब्लॉक लिहा, नाहीतर इनर क्लासेस लिहा. बट तुम्ही असे इनिशियलायझेशन नाही लिहू शकत सेपरेट, हे अलाउड नाहीये. हे असं लिहू शकत नाही तुम्ही. इव्हन सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलन तुम्हाला ही लाईन जरी लिहायची असेल ना, ही लाईन सुद्धा याच्यामध्ये हॅलो प्रिंट केला, ही लाईन सुद्धा प्रिंट नाही करू शकत. हे बघा इनिशियलायझेशनला मी कमेंट करतो आणि सिस्टीम डॉट आउट डॉट पा पुन्हा एकदा कंपाईल करा. ही लाईन कशाची आली?
सिस्टीम डॉट आउट डॉट याची एरर आली, हे पण तुम्ही डायरेक्टली इथं लिहू शकत नाही. म्हणजे इनिशियलायझेशन आणि सिस्टीम डॉट आउट डॉट ही लाईन पण तुम्ही लिहू शकत नाही. मी तुम्हाला सांगितलंय क्लासच्या आतमध्ये डायरेक्टली तुम्ही काय लिहू शकता, व्हेरिएबल डिक्लेरेशन. हा, तुम्हाला व्हेरिएबल मध्ये ए मध्ये 100 टाकायचं ना, ज्यावेळेस डिक्लेअर करतात त्यावेळेस 100 टाका, काय प्रॉब्लेम येत नाही. ज्यावेळेस तुम्ही डिक्लेअर केला ना त्यावेळेस इनिशियलाइज करा. इनिशियलायझेशन प्लस डिक्लेरेशन प्लस इनिशियलायझेशन करू शकता. हे महत्वाचा पॉईंट मला तुम्हाला सांगायचं आहे. बघा आता कंपाईल करा, काही एरर येते का, नाही. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, पुन्हा एकदा कंपाईल करा पहा. याचा मिनिंग मी काय सांगितलं तुम्हाला, डिक्लेरेशन करा, डिक्लेरेशन पॉसिबल आहे. डिक्लेरेशन सोबत इनिशियलायझेशन करा, ते पण पॉसिबल आहे. बट तुम्ही इथं डिक्लेअर केला आणि त्याच्या खालीच तुम्ही इनिशियलाइज करता, हे चुकीचं. व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि त्याच्यानंतर इनिशियलाइज नाही करू शकत. मग त्यासाठी तुम्हाला अजून एक कन्सेप्ट मी तुम्हाला काय सांगितलं, हे इनिशियलाइज ए इक्वल टू 100 लिहायचं होतं ना तुम्हाला, किंवा सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट करायचं होतं. मग हे तुम्ही काय करता, हे तुम्ही एकदम मेथड मध्ये बघा, मेथड मध्ये इक्वल टू 100 करा. बट कोणत्या, बघा ए कोणता आहे, हे बघा इथं तर इनिशियलाइज नाही करू शकत, इथं तर इनिशियलाइज नाही करू शकत, ए ला इथं व्हॅल्यू टाकू शकत नाही. मग ए ला तुम्ही व्हॅल्यू कुठे टाकू शकता, मेथड मधून टाका ना. बट डायरेक्टली क्लासच्या नंतर लगे बघा क्लासच्या याच्या आतमध्ये डायरेक्टली सेपरेट व्हेरिएबलला तुम्ही नंतर व्हॅल्यू नाही टाकू शकत. इनिशियलाइज बघा डिक्लेरेशन करा, त्याच्यासोबत व्हॅल्यू टाका. मी हे सांगितलं तुम्हाला. बट डिक्लेअर नाही केला नंतर जर व्हॅल्यू टाकायची असेल तर तुम्ही डायरेक्टली नाही टाकणार, तुम्ही मेथड मध्ये करा. हे बघा तुम्हाला सेट मेथड दिला की नाही, फंक्शन दिलं, त्या फंक्शन मध्ये व्हॅल्यू टाका, त्या ए मध्ये त्या फंक्शनला यूज करा. बट तो फंक्शन कोणता आहे, तो फंक्शन नॉन स्टॅटिक आहे. मला हे सांगायचं आहे, तो फंक्शन कोणता आहे, तो फंक्शन नॉन स्टॅटिक आहे. आणि तुम्ही कोणत्या व्हेरिएबलला इनिशियलाइज केला, कोणत्या व्हेरिएबलला इनिशियलाइज, नॉन स्टॅटिक व्हेरिएबल. म्हणजे तुम्ही ए ला जरी इनिशियलाइज केला तो मेथड पण काय पाहिजे, तो मेथड पण नॉन स्टॅटिक पाहिजे. हे महत्वाचा पॉइंट आहे, रूल्स लिहून घ्या. नॉन स्टॅटिक मेथड मध्ये नॉन स्टॅटिक व्हेरिएबल इनिशियलाइज करू शकता. प्लस तुम्हाला या बी ला जर इथे इनिशियलाइज करायचा असेल, हे बघा बी ला जर 200 इथे 300 चा पण इनिशियलाइज केला, हे पण चुकीचं. इनिशियलाइज तुम्ही करू शकत नाही व्हेरिएबल आहे. बघा पुन्हा एकदा मी काय करतो इथं, हे बघा पुन्हा एकदा कंपाईल करतो पहा. बी ला एरर आली की नाही, आणि त्या सिस्टीम डॉट आउटला पण एरर आलेली, सिस्टीम डॉट आउट पण तुम्ही लिहिलाय पहा, आणि बी ला पण एरर आली. म्हणजे बी ला पण तुम्ही व्हेरिएबल तर तुम्ही इनिशियलाइज करूच शकत नाही. तुम्हाला व्हेरिएबल इनिशियलाइज करायचं, मग व्हेरिएबल कोणत्या टाईपचं, स्टॅटिक आहे. मग स्टॅटिक व्हेरिएबल असेल तर स्टॅटिक मेथड मध्ये इनिशियलाइज करा ना, किंवा नॉन स्टॅटिक मध्ये पण चालतो. बी हा स्टॅटिक आहे, मग स्टॅटिक व्हेरिएबल हा नॉन स्टॅटिक मध्ये चालतो. हे बघा मी काय सांगितलं तुम्हाला, बी तर तुम्हाला बी मध्ये इथं 200 टाकायचं, तर बी मध्ये 200 टाका, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. हे बघा सिस्टीम डॉट आउट डॉट लिहायचं होतं ना तुम्हाला, ए ला काहीतरी प्रिंट करायचं होतं, मग हे सिस्टीम डॉट आउट डॉट तुम्ही कुठे प्रिंट केलं, इथं लिहिलं ना, कोणत्या तरी मेथडच्या आतमध्ये. म्हणजे इनिशियलायझेशन आहे बघा, इनिशियलायझेशन आणि हे स्टेटमेंट म्हणतात त्याला, स्टेटमेंट आणि इनिशियलायझेशन तुम्ही या क्लासच्या नंतर याच्यामध्ये नाही लिहू शकत डायरेक्टली. एक तर मेथड मध्ये लिहा, नाहीतर इनिशियलायझेशन ब्लॉक मध्ये लिहा. इनिशियलायझेशन ब्लॉक्स काय असतात हे तुम्हाला सांगतो मी, बट आता समजून घ्या. हे तुम्ही व्हेरिएबल इथं इनिशियलाइज करू शकता. मग या मेथड कोणता आहे, नॉन स्टॅटिक आहे. नॉन स्टॅटिक मध्ये तुम्ही कोणता व्हेरिएबल इनिशियलाइज केला, हा पण नॉन स्टॅटिक आहे ना, आणि त्यासोबत तुम्ही स्टॅटिक व्हेरिएबल पण इनिशियलाइज केला, आणि सिस्टीम डॉट आउट डॉट तर लिहू शकता. म्हणजे 3 लाईन मेथड मध्ये लिहू शकता. बट मेथड कोणता आहे, नॉन स्टॅटिक, आणि बी कोणता स्टॅटिक आहे, आणि ए कोणता आहे, नॉन स्टॅटिक आहे. म्हणजे मिनिंग काय झाला, नॉन स्टॅटिक मध्ये स्टॅटिक पण चालतात आणि नॉन स्टॅटिक पण चालतात. बघा स्टॅटिक मेथड मध्ये आता बघा, सॉरी नॉन स्टॅटिक मेथड मध्ये स्टॅटिक पण चालतात आणि नॉन स्टॅटिक पण चालतात, कारण की सेट हा नॉन स्टॅटिक आहे. बट तेच जर तुम्ही हे बघा, तेच जर व्हेरिएबल इनिशियलाइज करायचं असेल बी 500 चालेल का. बी कोणता आहे, बी हा स्टॅटिक आहे, बी हा स्टॅटिक आहे. आणि तुम्ही व्हेरिएबल कोणता इनिशियलाइज म्हणजे कशामध्ये इनिशियलाइज करता, बी ला डेटा मध्ये. म्हणजे डेटा कोणता आहे, स्टॅटिक आहे. म्हणजे स्टॅटिक मेथड मध्ये स्टॅटिक व्हेरिएबल इनिशियलाइज करता का, करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, इथं काही एरर येणार नाही. बघा इथं काही एरर येणार नाही. पण ते जर तुम्ही या ए ला जर इनिशियलाइज करायला गेले, ए ला जर इनिशियलाइज करायला गेले, तर आता पहा इथं काय आली, ए इक्वल टू म्हणजे नॉन स्टॅटिक मेथड, नॉन स्टॅटिक मेंबर आहे. नॉन स्टॅटिक मेंबरला म्हणजे नॉन स्टॅटिक ए ला, नॉन स्टॅटिक हा स्टॅटिक मध्ये चालतच नाही.
क्लिअर? मी तुम्हाला काय सांगितलं, स्टॅटिक हा नॉन स्टॅटिक आहे ना, मग डेटा कोणता आहे, स्टॅटिक आहे. स्टॅटिक मध्ये नॉन स्टॅटिक नाही चालत. आणि तुम्हाला जर यूज करायचं ना, या ए ला जर यूज करायचं, मग तुम्हाला काय करावं लागेल, या डेमो या क्लासचा एक्झाम्पल क्लासचा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करून घ्या, E1 इक्वल टू न्यू एक्झाम्पल. क्लिअर? आणि त्या E1 ला असं करा. असं चालेल का? म्हणजे स्टॅटिक मेथड मध्ये यूज करायचं असेल तर तुम्हाला ऑब्जेक्ट क्रिएट करावाच लागतो. क्लिअर? आता एरर, आता एक मिनिट, कशाची, एक्झाम्पलची स्पेलिंग चुकली, काय बाकी काय नाही. ओके, एक्झाम्पलची स्पेलिंग चुकली. ओके, इथं फक्त एक एक्झाम्पल. ओके, काय प्रॉब्लेम नाही. आता बा थोडं स्क्रीन क्लिअर करून, आता बा क्लिअर. आता एरर गेली पा. कंपाईल करा, रन पण करा, रन पण करा. क्लिअर? बट मला काय सांगायचं, स्टॅटिक मेथड मध्ये स्टॅटिकच, आणि जर नॉन स्टॅटिक यूज करायचं असलं ऑब्जेक्ट. आणि या व्हेरिएबलला इनिशियलाइज कसं, आणि इथं इनिशियलायझेशन आणि सिस्टीम डॉट आउट डॉट इथं बाहेर नाही लिहू शकत तुम्ही. आणि अजून एक महत्वाचं पॉईंट सांगतो मी तुम्हाला, अजून एक महत्वाचं, जसे मेथड आहेत ना तुमचे मेथड्स, तसे ब्लॉक्स आहेत. लक्षात ठेवा, ब्लॉक्स. क्लिअर? हे ब्लॉक्स आहेत. ओके, हा काय आहे, हा इनिशियलायझेशन ब्लॉक आहे. पण कोणता, हे बघा, यांना काय म्हणतात तुम्ही, कर्ली ब्रॅकेट ओपन आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज. यांना मी सांगितलं तुम्हाला अगोदरच्या लेक्चर, यांना काय म्हणणार तुम्ही, हे बघा, नॉन स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक. याला काय म्हणणार तुम्ही, इनिशियलायझेशन ब्लॉक. कोणता पण इनिशियलायझेशन ब्लॉक आहे, नॉन स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक. म्हणजे मग हे ब्लॉक काय यूज होतात याच्याबद्दल बघायचं आपल्याला. स्टॅटिक आता समजून घ्या, याला काय म्हणणार तुम्ही, स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक. स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक करा. ओके, स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक. आता समजून घ्या मग यांचं यूज काय. हे बघा, मेथड मध्ये तुम्ही हे जे लिहिलं ना, हे मेथड मध्ये लिहायचं नसतं, पण बेसिक कन्सेप्ट सांगितलं मी तुम्हाला. बट मेथड काय असतात, मेथड हा लॉजिकल ब्लॉक असतो. याला काय म्हणणार तुम्ही, लॉजिकल ब्लॉक. याच्यामध्ये लॉजिकच लिहिणार. सपोज ऍडिशनचं मेथड असेल, सपोज हा ऍडिशनचं मेथड आहे, मग याच्यामध्ये दुसरे स्टॅटिक आणि नॉन स्टॅटिक व्हेरिएबल इनिशियलाइज होतं, पण करून काय मजा होतात. पण दुसरे व्हेरिएबल कशाला तुम्ही याच्यामध्ये इनिशियलाइज केलं, का बरं, हा ऍडिशन मेथड आहे ना. सपोज हा ऍडिशन साठी आहे. ओके, याच्यामध्ये फक्त ऍडिशनचं काम व्हायचंय म्हणून तुम्ही ऍडिशन मेथड लिहिलं ना. बाकीचे व्हेरिएबल तुम्ही इनिशियलाइज करू शकता, पण कशाला तुम्ही याच्यामध्ये करता, कारण की हा ऍडिशन साठी आहे ना. म्हणजे मला म्हणायचं उद्देश काय आहे, तुम्हाला म्हणायचं काय आहे, की तुम्हाला बाकीचे कुठे इनिशियलाइज करायचे नाही, इनिशियलाइज करायची काही गरज नाही. तुम्हाला हे कन्सेप्ट दिले पा, हे ब्लॉक्स दिले पा, ब्लॉक्स. तुम्ही जर वरती मध्ये इनिशियलाइज नाही केलं, म्हणजे याच्यामध्ये व्हॅल्यू नाही टाकले ना, याच्यामध्ये इथं जर व्हॅल्यू नाही टाकली व्हेरिएबल मध्ये, बी मध्ये पण असो, मग तुम्ही बाहेर तर नाही करू शकत ना. मग बाहेर नाही करू शकत असं इनिशियलाइजेशन डायरेक्टली. मग तुम्हाला काय फॅसिलिटी आहे, मेथड मध्ये करत होते. बट मेथड मध्ये कशाला करतात, ते मेथड लॉजिकल ब्लॉक आहे. पर्टिक्युलर एक काम करण्यासाठी ते ब्लॉक क्रिएट केलं. बाहेरचं गोष्ट त्याच्यामध्ये कशाला तुम्ही इन्क्लूड करता, मग त्यासाठी तुम्हाला इनिशियलाइज करायचं ना. मग तुम्हाला इनिशियलायझेशन ब्लॉक दिले ना, याच्यामध्ये तुम्ही ए इक्वल टू 800 टाका. बघा, बी इक्वल टू 500 टाका. बघा, बी कोणता आहे, आता नीट लक्ष द्या, बी कोणता आहे, बी हा स्टॅटिक आहे. आणि ए हा कोणता आहे, ए हा नॉन स्टॅटिक आहे. म्हणजे स्टॅटिक आणि नॉन स्टॅटिक दोन्ही पण यूज होतात, दोन्ही पण इनिशियलाइज करू शकता. पण कशामध्ये, नॉन स्टॅटिक मध्ये. मी ऑलरेडी सांगितलंय, नॉन स्टॅटिक मध्ये स्टॅटिक पण चालतो आणि नॉन स्टॅटिक पण चालतो. पण तसं हा स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक आहे ना, मग याच्यामध्ये फक्त बीच चालल, याच्यामध्ये फक्त स्टॅटिक मेंबर चालतात. मी सांगितलं स्टॅटिक मध्ये फक्त स्टॅटिक. याच्यामध्ये ए इक्वल टू 800 घेऊन मजा आहे का, पा कशाला एरर येते. एक मिनिट, याला कंपाईल करा. एरर कशाला आले, ए इक्वल टू 80 ला एरर आले. ओके, पण का बरं, कारण की हा इनिशियलायझेशन ब्लॉक व्हेरिएबल इनिशियलाइज करण्यासाठी यूज आहे. पण बी इक्वल टू 900 केला, पण इथं जर याला जर करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल. क्लिअर की नाही. मग तुम्ही काय करणार, न्यू एक्झाम्पल. क्लिअर की नाही. आणि तुम्ही इथं डॉट लिहा, असं पण चालतं. एकदम ऍडव्हान्स कन्सेप्ट, ऍडव्हान्स नाही पण एकदम सोपं जर तुम्हाला समजला असेल तर. ओके, टेक्निकल गोष्ट आहे. बघा, तुम्ही काय करता, एक ऑब्जेक्ट क्रिएट केला. या ऑब्जेक्ट म्हणजे काय क्रिएट केलं, एक ब्लॉक बनतो की नाही, एक ऑब्जेक्ट बनतो की नाही. आणि हा रिटर्न मध्ये काय देतो, हा रिटर्न मध्ये E1 ला काय देईल बरं, E1 ला ऍड्रेस देईल ना.
म्हणजे याच्या जागी काय आहे, हा ब्लॉक तर बनेल पण याच्या जागी काय ऍड्रेस आहे, हा ऍड्रेस रिटर्न करतो ना, आणि तो ऍड्रेस घेऊन तुम्ही त्या ऍड्रेसवरच्या ए मध्ये व्हॅल्यू टाकली की नाही. बट याला मी काय बरं एकदम शॉर्ट मध्ये लिहिलं, हे बघा हा काय, हा ऍड्रेस आहे ना. हे बघा समजून घ्या मला काय सांगायचंय. हे बघा तुम्ही एक एक्झाम्पल सांगतो, एक टेक्निकल एक्झाम्पल. तुम्ही इंटीजर ए इक्वल टू 10 घेतला आणि इंटीजर बी इक्वल टू त्याच्यामध्ये ए टाकता. हे बघा नीट लक्ष द्या, ए मध्ये 10 आहे, ए ची व्हॅल्यू बी मध्ये टाकली आणि सिस्टीम डॉट आउट डॉट जर बी ला प्रिंट केला, ओके, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट बी ला जर केला तर काय प्रिंट होईल बरं, 10च प्रिंट होईल की नाही, कारण की 10 ए मध्ये होता. मग तोच ए ची व्हॅल्यू बी मध्ये टाकली आणि ए ला प्रिंट केला, म्हणजे बी ला प्रिंट केला. पण बी ला जरी प्रिंट केला तर एच प्रिंट होईल की नाही. मग सिंपल आहे ना, बी हा व्हेरिएबल कशाला घेतला इथं तुम्ही, सिंपल ए ला प्रिंट करा ना तुम्ही, ए मध्ये पण तेच होणार आहे की नाही. मग तसं आहे बघा, तसं मी काय सांगितलं, हा ऍड्रेस आहे की नाही, हा रिटर्न मध्ये काय करतो, हा रिटर्न मध्ये सपोज याचा काहीतरी ऍड्रेस देईल की नाही, हा ऑब्जेक्ट क्रिएट होईल आणि याच्या जागी याचा ऍड्रेस येईल की नाही, आणि तोच ऍड्रेस तुम्ही कशामध्ये टाकला, E1 मध्ये टाकला. आणि E1 डॉट ए करता म्हणजे काय टाकलंय, E1 मध्ये काय 200 आहे ना, 202 आहे ना, 202 डॉट ए केला ना. म्हणजे मला काय सांगायचा उद्देश आहे, तुम्ही याच्या जागी जर ऍड्रेस आहे ना, याच्या जागी काय आहे 200 आहे की नाही, 2002 आहे की नाही, मग 2002 डॉट ए करा ना आणि ए इक्वल टू 100 करा ना. तुम्ही खालची लाईन काय केली हेच केलं ना, याच्या जागी काय होतं E1 मध्ये काय आहे 202, म्हणजे बघा 2002 डॉट ए केला आणि त्याच्यामध्ये 100 टाकलं ना. म्हणजे ही लाईन कशाला लिहायची काय गरज आहे का, पा बरं, हे उगच घेतलं तुम्ही मिडल मध्ये. E1 मध्ये कशाला व्हॅल्यू टाकली, त्याच्या जागी त्याचा ऍड्रेस येतो ना. हे बघा याच्या जागी याचा ऍड्रेस आहे की नाही, याच्या जागी हा ऍड्रेस आहे ना, मग त्यालाच डॉट करा त्या ऍड्रेसला आणि त्याच्यामध्ये ए इक्वल टू 200 टाका. म्हणजे बाकीचं काय करायचं काम आहे का, हे बाकीचं लिहायची काय गरज आहे का. हे बघा हे बाकीचं लिहायची काय गरजच नाही ना, एक्स्ट्रा वर्क कशाला करता तुम्ही. क्लिअर, असं पण लिहू शकता तुम्ही. पा हे सिस्टीम डॉट आउट डॉट एरर आहे, ओके, बाकी काय नाही. हे बघा ही लाईन तुम्ही असं नाही, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रॉपरली तुम्हाला राईट करावं लागेल, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट केलं ना असं, ओके. हे सोडून द्या. हा बघा ही या लाईनची एरर नाही आली, ओके, या लाईनची एरर नाही ती, ओके. आता बघा याला कंट्रोल सी, हा बघा कंपाईल करा, काय प्रॉब्लेम आला का नाही येत, ओके. तुम्ही जे असं कर, म्हणजे बघा स्टॅटिक मेंबरला स्टॅटिक ब्लॉकच्या आतमध्ये तुम्ही ए यूज केला, डायरेक्टली नव्हतं करत ना, मग ऑब्जेक्ट क्रिएट करून ऍक्सेस केला त्याला, हे समजलं स्टॅटिक. मग इनिशियलायझेशन ब्लॉक समजले. मग इनिशियलायझेशन ब्लॉक अजून एक महत्वाचा पॉइंट, सगळ्यात एक नंबर बघा. मग क्वेश्चन या ठिकाणी असं विचारतात, क्वेश्चन काय विचारतात माहितीये, क्वेश्चन असं विचारतात सगळ्यात एक नंबर तुमच्या क्लासमध्ये कोण रन होतो, ओके, तुमच्या क्लासमध्ये सगळ्यात एक नंबर कोण रन होतो, सगळ्यात एक नंबर कोण कॉल होतो. हे बघा मग याचा आन्सर पहा, महत्वाचा पॉइंट. हे बघा मी याच्यामध्ये काहीतरी लिहू शकतो का, सिस्टीम डॉट आउट डॉट, हा तुम्ही याच्यामध्ये काहीतरी मेसेज द्या, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. मी जर इथं दिला स्टॅटिक ब्लॉक, स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक असले, ओके, शॉर्ट मध्ये ब्लॉक, स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक. आता समजून घ्या, तुम्ही तुमच्या मेन मेथड मध्ये काय कॉल केला का, किंवा तुम्ही हाच बघा हीच लाईन मी खाली लिहितो, ओके, ही लाईन मी कुठे लिहिली, ही लाईन मी इथं लिहिली सपोज या मेन मेथड मध्ये. बघा स्टॅटिक ब्लॉक बद्दल सांगतो, स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक आणि नॉन स्टॅटिक इनिशियलायझेशन. आता इनिशियलायझेशन ब्लॉक स्टार्ट झालाय आपलं, ओके, आपण इनिशियलायझेशन ब्लॉक बद्दल बघतोय. सिस्टीम डॉट आउट, बघा सगळ्यात एक नंबर कोण रन होतो असं जर विचारलं कोणी क्वेश्चन, तर सांगायचं सगळ्यात एक नंबर, ओके, सगळ्यात एक नंबर स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक, सगळ्यात एक नंबर कोण रन होतो असं जर कोणी सांगितलं तुमच्या क्लासमध्ये, सगळ्यात एक नंबर तुमच्याकडे काहीच नाही, असं ऑब्झर्व करा, तुमच्याकडं काहीच नाही, ओके. आता काहीच नाही, फक्त ऍटलिस्ट तुमच्याकडे मेन मेथड आहे. बघा हे बाकीचं सोडून द्या, या बाकीच्यांना कमेंट करतो मी, हे महत्वाचं पॉइंट मी तुम्हाला शिकवणार आहे. आता मी काय सांगितलं तुम्हाला, आता बघा मी काय सांगितलं, हे बघा तुमच्याकडे स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक आहे, तसं तुमच्याकडे पहा
तसं तुमच्याकडं वाईड सेट नावाचं मेथड आहे. याच्यामध्ये फक्त सिंपल मेसेज काय दिला, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल आणि याच्यामध्ये काय दिलं मी सेट. ओके, सेट मेथड लिहिला. ओके, सेट मेथड असल्या सेट मेथड. ओके, तसं जर लिहिलं तरी चालतं. ओके, सेट मेथड. मग तसं तुमच्याकडं हे बघा, तसंच तुमच्याकडे काय आहे, वाईड डॉट डेटा मेथड होता. क्लिअर, वाईड डॉट डेटा. पण डेटा कोणता होता इथं, सिस्टीम डॉट काय करा, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल आणि याच्यामध्ये काय करणार तुम्ही डेटा मेथड असं करा, डेटा. ओके, डेटा मेथड. पण डेटा मेथडच्या अगोदर डेटा बघा इथं काय करा, स्टॅटिक डेटा करा, स्टॅटिक डेटा. आणि इथं काय करा, नॉन स्टॅटिक. इथं काय करणार तुम्ही नॉन स्टॅटिक. आता समजून घ्या, सगळ्यात एक नंबर तुमच्या मेथड मध्ये कोण कॉल होत असतं हे तुम्हाला मला सांगायचं. सगळ्यात एक नंबर आता महत्वाचं पॉइंट आहे, इंटीजर बी इज इक्वल टू 120 केला. आता समजून घ्या, हे बघा हाय त्या कंडिशन मध्ये मी प्रोग्राम रन करतो पहा. इथं सगळ्यात एक नंबर मी प्रोग्राम रन केला. हे बघा मी प्रोग्राम रन केल्यावर काय होतं पहा, आता नीट लक्ष द्या. हे बघा एक लाईन रन झाली पा तुमची, स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक. आन्सर काय द्यायचं, सगळ्यात एक नंबर स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक रन होतो. कॉल करू किंवा नाही करू, मेन मेथड मध्ये मी काही कॉल केलंय का, नाही, फक्त मेन मेथड असलं पाहिजे. हे बघा मेन मेथड नाहीये, मेन मेथड नाहीये. आणि तुम्ही जर प्रोग्रामला कंपाईल केलं, काही एरर येत नाही कंपाईल टाइमला, तुमच्या प्रोग्राम मध्ये मेन मेथड नाही, कंपाईल केला काही एरर येत नाही. आणि रन केला तर एरर आली ना. मग ऍटलिस्ट तुमच्या क्लासमध्ये ज्या क्लासला रन करतात त्याला त्या क्लासमध्ये मेन मेथड पाहिजे, कारण की जेव्हीएम रन करत असतो तो मेन मेथड रन करत असतो. हे महत्वाचं पॉइंट आहे. मेन मेथड जर नसेल तर एरर येईल, लक्षात ठेवा. मेन मेथड फक्त पाहिजे, लक्षात ठेवा. मेन मेथड आहे आणि स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक कॉल झाला पाहिजे एक नंबर, सगळ्यात एक नंबर. हे बघा सगळ्यात एक नंबर तुमचा कोण रन झाला, स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक रन करायचे. काय कोणाला कॉल करू नका, काही नका, काहीच करू नका, फक्त मेन मेथड तुमच्या क्लासमध्ये असला पाहिजे. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, स्टॅटिक कोणाचे मेंबर आहेत, स्टॅटिक त्या क्लासचा मेंबर आहे की नाही मी तुम्हाला सांगितलं, डेमो क्लासचा. मेन मेथड रन झाला ऑटोमॅटिकली तो हा इनिशियलायझेशन ब्लॉक रन करेल. पण इनिशियलायझेशन ब्लॉकचा यूज काय मी तुम्हाला सांगितलं, काय यूज आहे, व्हेरिएबल इनिशियलाइज करण्यासाठी. तुम्ही इथं डायरेक्टली बी ला असं बाहेर नाही लिहू शकत होते. क्लिअर, याची एरर येत होती म्हणून त्यांनी काय फॅसिलिटी दिली, मेथड मध्ये करू शकता, मेथड मध्ये करू नका, तुम्हाला इनिशियलायझेशन ब्लॉक दिलेत. क्लिअर. मग सगळ्यात एक नंबर कोण रन झालं, सगळ्यात एक नंबर स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक रन झालं. सगळ्यात महत्वाचं लिहून घ्या, सगळ्यात एक नंबर स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक रन होतो. त्याच्यानंतर कोण रन होत असतो, हे बघा तुमच्या क्लासमध्ये नॉन स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक आहे का, नाही. मग नॉन स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक घ्या बरं. हे बघा तुम्ही इथं असं, हे बघा स्टॅटिक इनिशियलायझेशन आणि नॉन स्टॅटिक मध्ये काय डिफरन्स मी तुम्हाला सांगितला. मग याच्यामध्ये मी काय सांगतो, इथं काय करणार तुम्ही, नॉन स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक करा, नॉन स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक, नॉन स्टॅटिक. हा मग आता समजून घ्या, मग सगळ्यात एक नंबर आता जर प्रोग्राम रन केला तर कोण रन होतो पहा, नीट लक्ष द्या. हे बघा रन केला तर अजून पण स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक रन झाला. हे बघा नॉन स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक रन झाला का, नाही. क्लिअर. नॉन स्टॅटिक इनिशियलायझेशन म्हणजे नॉन स्टॅटिक मीन्स कोण, नॉन स्टॅटिक मीन्स ऑब्जेक्ट ना, ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल ना तुम्हाला. हे बघा इनिशियलायझेशन ब्लॉक आणि हा इनिशियलायझेशन ब्लॉक असून हा म्हणजे स्टॅटिक असून नॉन स्टॅटिक असून त्यांना कॉल करायची गरज नसते, ते ऑटोमॅटिकली कॉल होऊन जातात. लक्षात ठेवा, ते इनिशियलाइज करण्यासाठीच यूज होतात. पण हा नॉन स्टॅटिक आहे ना, हे बघा स्टॅटिकला कॉल करायची गरज, बट नॉन स्टॅटिक काय आहे सांगतो, मला तुम्ही कॉल करू नका, मी ऑब्जेक्टचा मेंबर आहे, पण मला ऑब्जेक्ट तर क्रिएट करा ना. मला कॉल करायची काही गरज नाही, पण तुमच्या मेन मेथड मध्ये एक ऑब्जेक्ट क्रिएट करा तुम्ही, त्यावेळेस मी चालल. मला कॉल करू नका, पण ऍटलिस्ट ऑब्जेक्ट तर क्रिएट करा, कारण की मी त्या ऑब्जेक्टचा मेंबर आहे ना. मग ऑब्जेक्ट डेमो असं क्रिएट करा ना. हे बघा एक डेमो क्रिएट झाला. मग आता पहा बरं ऑब्जेक्ट, बघा सगळ्यात एक नंबर स्टॅटिक ब्लॉक, त्याच्यानंतर नॉन स्टॅटिक. आता बघ समजून घ्या, आता रन करा, कंपाईल करा, कंपाईल केला आणि रन केला. आता एक नंबर कोण रन झाला बरं, एक नंबर स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक, त्याच्यानंतर नॉन स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक. बट नॉन स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक 2 नंबर कॉल होतो,
पण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, नॉन स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉकला ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो. हे बघा, हे बेसिक गोष्टी मी तुम्हाला का सांगतो, पुढे आपल्याला प्रॉब्लेम बघायचे ना, ते प्रॉब्लेम डेटा स्ट्रक्चरचे प्रॉब्लेम असो, अल्गोरिदमचे प्रॉब्लेम असो, ओके, आपल्याला 100+ कॉम्पिटेटिव्ह प्रोग्रामिंगचे प्रॉब्लेम इन डिटेल डिस्कस करायचे. ओके, स्पेशल अल्गोरिदम, डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम याच्यावरच ऍटलिस्ट 100 to 120 लेसन्स येतील, लक्षात ठेवा. मग हे सगळे जावा मध्ये सॉल्व्ह करणार आहे. मग हे सगळे जर सॉल्व्ह करायचं असेल, याच्यामध्ये जर तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक जर तुमची बिल्ड करायची असेल ना, त्यावेळेस हे बेस कन्सेप्ट तुमचे एकदम स्ट्रॉंग झाले पाहिजे. हे महत्वाचं पॉइंट आहे. बेस जर तुमचा क्लिअर नसेल प्रोग्रामिंगचा, तर तुम्ही प्रोग्रामिंग मध्ये किंवा कोणताही प्रॉब्लेम प्रोग्रामिंग मध्ये सॉल्व्ह करू शकत नाही. प्रोग्रामिंगवर चांगली कमांड बनणार नाही. याचा मिनिंग काय झाला, तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक तुमची बनणार नाही. त्यासाठी तुम्हाला हे बेसिक गोष्टी एकदम स्ट्रॉंग पाहिजे. ओके, ऑब्जेक्ट काय, मेंबर काय, कन्स्ट्रक्टर काय, हे बेसिक गोष्टी हे येत्या 15-20 दिवस 10-15 दिवसात तुमचे एकदम स्ट्रॉंग केले जाईल. याच्याबद्दल काळजी करू नका, बट फक्त कंटिन्युअसली लेक्चर बघा आणि कंटिन्युअसली प्रॅक्टिस करा. ओके, मग हे बघा, न्यू डेमो केला मी, क्लिअर, न्यू डेमो केला. मग ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतरूनच हा इनिशियलायझेशन ब्लॉक कॉल झाला ना, नाही झाला. इनिशियलायझेशन ब्लॉक कॉल होतो 2 नंबरला, स्टॅटिक ब्लॉक 1 नंबर कॉल होतो, नंतर इनिशियलायझेशन ब्लॉक. बट इनिशियलायझेशन ब्लॉकला ऑब्जेक्ट क्रिएट करावाच लागतो, म्हणजे नॉन स्टॅटिकला. नॉन स्टॅटिक का बरं, तो ऑब्जेक्टचा मेंबर आहे. मग आता बघा, याच्यानंतर कोण कॉल होणार, मग बघा, याच्यानंतर ज्याला कॉल करणार तो होईल. बघा, याच्यानंतर अजून एक मेंबर कॉल होतो, कोण, कन्स्ट्रक्टर. लक्षात ठेवा, एक कन्स्ट्रक्टर असा असतो. ओके, आता मी डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर लिहितो असा. ओके, कन्स्ट्रक्टर काय पुढे सांगतो, कन्स्ट्रक्टर काय कन्सेप्ट आहे हे मी तुम्हाला पुढे सांगतो. आता पहा, याच्यामध्ये काय लिहिलं मी, आता कोण कॉल होतं पहा, अगोदर कोण कॉल होतं, इथं काय लिहिलं मी, कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर काय सोडून द्या, कन्स्ट्रक्टर हे कन्सेप्ट काय सध्या तुम्ही सोडून द्या. याच्यावर स्पेशल इन डिटेल लेक्चर होणार आहे आपला, याच्याबद्दल काळजी करू नका. कन्स्ट्रक्टर, आता पहा इथं काय लिहिलं मी, कन्स्ट्रक्टर. आता पहा कोण कॉल होतो पहा, हे बघा, लक्षात ठेवायचं, सगळ्यात 1 नंबर स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक, त्याच्यानंतर नॉन स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्टर कॉल होत असतो. कन्स्ट्रक्टर का कॉल झाला, हे बघा, जसं तुम्ही सेट मेथडला कॉल करता ना, सेट मेथडला जसं कॉल केलता, डेटा मेथडला जसं कॉल केलता, तसा हा एक मेथडच आहे, फक्त याला रिटर्न टाईप नसतो. हे काय पुढे डिस्कस होईल, याच्याबद्दल काळजी करू नका. कन्स्ट्रक्टर एक टॉपिक असतो जावामध्ये, फक्त एवढंच लक्षात ठेवा. याच्यावर पुढे इन डिटेल लेक्चर येईल, याच्याबद्दल काळजी करू नका. मग मी काय सांगितलं, याला ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट केला नाही, बघा, जसं डेटा मेथडला कसं कॉल करता, असंच कॉल करता ना. डेटा मेथडला असं कॉल केला, मग डेटा मेथड काय बरं, डेटा हा मेथड आहे, बरोबर की नाही. डेटा मेथडला जर कॉल करायचा असेल, डेटा मेथडला जर कॉल करायचा असेल, तुम्हाला फंक्शन कॉलिंग करावं लागणार आहे ना. याला काय म्हणणार तुम्ही, फंक्शन कॉलिंग. मग हा कन्स्ट्रक्टर पण तसंच फंक्शन आहे ना, फंक्शन आज एक प्रकारचं फंक्शन आहे, त्याला फक्त रिटर्न टाईप नसतो, लक्षात ठेवा. मग तुम्ही हे जर न्यू कीवर्ड सोडला तर या फंक्शनलाच कॉल केला ना, क्लिअर की नाही, फंक्शनला कॉल केला की नाही. मग तो फंक्शनला म्हणजे ऑब्जेक्ट बनवता म्हणजे तुम्ही कोणाला कॉल करता, या कन्स्ट्रक्टर. आणि इथं कन्स्ट्रक्टर आहे का आता सध्या, इथं नसलं तरी बाय डिफॉल्ट एक कंपायलरचा कन्स्ट्रक्टर बॅकग्राऊंड मध्ये असतो, लक्षात ठेवा. बॅकग्राऊंड मध्ये जर बघायचं तुम्हाला, या क्लासमध्ये कोणते कोणते मेंबर्स आहे, हे बघा, इथं काय करा तुम्ही, हे बघा, जावा सी डेमो असं करा, जावा. आता समजून घ्या, याच्यामध्ये 1 मिनिट, डेटा मेंबर कुठं, डेटाला स्टॅटिक करा. ओके, डेटा हा स्टॅटिक करा. मग आपल्याला स्टॅटिक करायचं होतं ना, कारण की डायरेक्टली ऍक्सेस केला की नाही तुम्ही इथून, डेटाला स्टॅटिक करा. ओके, आता समजून घ्या, मला काय सांगायचं होतं, जावा पी असं करावा, एंटर करा, एंटर करा. हे बघा, तुमच्या क्लासमध्ये जे जे मेंबर्स आहेत सगळे मेंबर डिस्प्ले झाले पहा. तुमच्या क्लासमध्ये जे जे मेंबर्स आहेत ते सगळे डिस्प्ले झाले. मग तुमच्या क्लासमध्ये काय काय होतं बरं, तुमच्या क्लासमध्ये पहा, व्हेरिएबल होता बी 2 व्हेरिएबल आहे, एक सेट आहे, डेटा आहे. 4 मेंबर आहे का, ए आहे, बी आहे, सेट आहे, डेटा. बट हा कन्स्ट्रक्टर पण आहे ऑलरेडी, इथं डिफाईन केलाय की तुम्ही, पहा बरं, कन्स्ट्रक्टर लिहिलाय का तुम्ही याच्यामध्ये. बघा, इथं अगोदर लिहिला होता आपण, इथं अगोदर लिहिला होता बघा, इथं असं, हे बघा, इथं असं लिहिला होता आपण, क्लिअर, असं डेमो नावाचा असं कन्स्ट्रक्टर लिहिला होता, क्लिअर. पण
आता तसा कन्स्ट्रक्टर नाहीये, लक्षात ठेवा. हा कन्स्ट्रक्टर नसतो तर तुम्ही ही लाईन लिहिली तर कोणता कन्स्ट्रक्टर कॉल होतो, लक्षात दिला. बाय डिफॉल्ट बॅकग्राऊंड मध्ये असं एक कन्स्ट्रक्टर असतो ते तुमच्या क्लासमध्ये, तुम्ही काय नाही करणार, त्याला कंपायलरचा असतो. आता कन्स्ट्रक्टर आपण जाणार आहे, पण मला काय सांगायचंय तुम्हाला, सगळ्यात एक नंबर कोण कॉल होतं लक्षात ठेवायचं. सगळ्यात एक नंबर कोण कॉल होईल, सगळ्यात एक नंबर स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक. बट कोणी विचारलं स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक किंवा इनिशियलायझेशन ब्लॉक काय यूज होतात, व्हेरिएबल इनिशियलाइज करण्यासाठी सगळ्यात एक नंबर स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक कॉल होईल. त्याच्यानंतर नॉन स्टॅटिक, पण नॉन स्टॅटिक कधी होईल, ज्यावेळेस ऑब्जेक्ट क्रिएट केलेला असेल, मग त्याच्यानंतर कन्स्ट्रक्टर कॉल होत असतो म्हणा. आणि कन्स्ट्रक्टर कधी त्या टाईपचं कन्स्ट्रक्टर मध्ये इन डिटेल मी सांगल, लक्षात ठेवा, याच्याबद्दल काळजी करू नका. मग त्याच्यासोबत नंतर तुम्ही ज्याला कॉल करणार तो कॉल होईल. सपोज त्याच्यामध्ये तुम्ही डेटा कॉल केला, मग त्याच्यानंतर डेटा कॉल होईल. ओके, डेटा मेथड कॉल झाला. पहा कन्स्ट्रक्टर याच्या अगोदर जर कन्स्ट्रक्टर लिहिला असता, सपोज डेमो, कन्स्ट्रक्टर कसं कॉल होतो समजून घ्या. कन्स्ट्रक्टर कॉल झाला डिफॉल्ट, पण त्याच्यामध्ये काय मेसेज नसतो, म्हणून मेसेज देऊन पहा. इथं काय करणार तुम्ही, कन्स्ट्रक्टर बघा, याच्या फ्युचर मध्ये आपण थोडे प्रॉब्लेम्स घेणार आहे, त्यावेळेस तुम्हाला एक सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील, काळजी करू नका. ओके, थोडं प्रॅक्टिस करा फक्त, काय अवघड नाही जावा प्रोग्रामिंग. बघा सगळ्यात एक नंबर स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक, 2 नंबर नॉन स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक, नंतर कन्स्ट्रक्टर, त्याच्यानंतर स्टॅटिक मेथड. पण स्टॅटिक मेथड त्याच्यानंतर कॉल होतो असं काय नाही, या 3 गोष्टी पहिले कॉल होणार यांचं. ओके, बट त्याच्यानंतर तुम्ही ज्याला कॉल करणार, आता स्टॅटिक डेटाला कॉल केला ना, त्याच्या अगोदर सेटला कॉल केला असतं, तर सेटला कसं कॉल करायचं, इथून सेट करून टाका डायरेक्टली. हे तुम्हाला सांगितलंय, याच्या जागी ऍड्रेसच येणार आहे ना, याच्या जागी ऍड्रेस येणार आहे, तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता, आत्ताच सांगितलं. ओके, नाही कळलं असेल तर याच्यामध्ये पुढे प्रॉब्लेम मध्ये होईल खूप सारे. मग याच्या अगोदर नॉन स्टॅटिक सेटला बघा, सेट मेथडला कॉल केला पा डेटा मेथडच्या अगोदर, क्लिअर, डेटा मेथडच्या अगोदर सेटला कॉल केला, म्हणजे इथून पुढे ज्याला कॉल करणार तो अगोदर कॉल होईल, ज्याला तुम्ही कॉल केलेला असेल. पण याच्या अगोदरची ही लाईन, ही सिरियल लक्षात ठेवायचं, स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक, नॉन स्टॅटिक इनिशियलायझेशन ब्लॉक, कन्स्ट्रक्टर, नॉन स्टॅटिक आणि सेट आणि मेथड. ओके, म्हणजे ज्याला कन्स्ट्रक्टर नंतर ज्याला कॉल करणार ते कॉल होईल. ओके, चालन, आज आपण स्टॉप करू. पण आतापर्यंत आपण स्टॅटिक आणि नॉन स्टॅटिक मी तुम्हाला इन डिटेली शिकवलं. पा स्टॅटिक आणि नॉन स्टॅटिक तुम्हाला इन डिटेली शिकवलं, तुम्ही थोडी प्रॅक्टिस करा. ओके, याच्यानंतर आपल्याला अजून इनर क्लासेस घ्यायचे, आणि त्याच्यानंतर आपले व्हेरिएबल्स, डेटा टाइप्स, नंतर ऍरे. ओके, खूप सारे कन्सेप्ट घ्यायचे, पूर्ण जावा डिटेली तुम्हाला सांगणार आहे. ओके, चालन, थँक्यू. आणि कधीतरी चॅनलला सबस्क्राईब वगैरे करत राहा. ओके, जेणेकरून जर नवीन व्हिडिओ जर टाकले तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. ओके, चालन, आपण स्टॉप करू आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके, चालन, स्टॉप करू आपण. थँक्यू.